गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने मार्कडवाडीच्या नागरिकांनी बॅलेट पेपरवरती स्वतःच मतदान करण्याचं ठरवलं. स्वतःच एक प्रशासन तयार केलं, यंत्रणा तयार केली. त्या माध्यमातून खरंच मतं किती गेली आहेत तालुक्याभरातनं याचा एक रिचेकिंग करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला. इलेक्शन कमिशननी त्याच्यावर बंदी आणली. इलेक्शन कमिशन कोण आहे बंदी आणायला? माझ्या घरात माझ्या तालुक्यात काय करायचं? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न काय ते होता का? त्याच्यात नव्हता. मग इलेक्शन कमिशन का घाबरलं? पोलिसांनी तिथे 144 का लावला? शासन मध्ये का पडलं? अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्यातच तिथे अटक सत्र सुरू झालं. लोकांना अटक करायला लागले. आता लोकशाहीच्या मार्गात जेव्हा लोक आंदोलन करतात, आंदोलनात त्यांचा अधिकार आहे. त्या अधिकारावरती गदा आणून महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करताय का? त्यांच्या मनात भीती होती की मार्कडवाडीचा आग हे संपूर्ण महाराष्ट्रात लागेल, पण त्यांनी अटक करून मोठी चूक केली. एक चिमटीभर सॉल्ट, मीठ महात्मा गांधींनी उचललं होतं आणि दांडी यात्रा निघाली आणि त्या मिठाने आग लागली. ती स्वातंत्र्याकडे गेली. आम्हाला मुक्त व्हायचं या जाचातनं. भारतीय लोकशाहीचा इकडे खून पडत असताना, मार्कडवाडीच्या लोकांचा विचारांचा खून पडत असताना आम्ही जाऊन लोकशाहीच्या मंदिरामध्ये शपथ घेणं हे माझ्या मनाला तरी पटत नव्हतं आणि तसंच इतरांचं होतं. नाही, पण आव्हाड साहेब आज शपथ घेणार नाही आहात. उद्याही शपथविधीचा दिवस आहे. उद्या घेणार आहात का? वरिष्ठ निरोप देतील काय करायचं ते. उद्धवजींचं काय म्हणणं आहे? उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे? आज तुम्ही शपथ घेत नाहीये हे जेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं, त्यांची काय प्रतिक्रिया आहे? उद्धवजी आणि शरद पवार साहेबांचं बोलणं झालं आणि त्याच्यातनं असं सांगितलं गेलंय की उद्या शपथ घ्यावी आणि नंतर आंदोलनाची आपली दिशा ठरवावी. सर, आता मग शरद पवारांना भेटायला तुम्ही सगळे जाणार आहात का इथून? नाही, माझ्याकडे हेलिकॉप्टर नाही आहे, त्यामुळे मी नाही जाणार. आव्हाड साहेब, आणखी एक महाविकास आघाडीतली बातमी आहे. अबू आझमींनी म्हटलेलं आहे की मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आहे, कारण महाविकास आघाडीत कुठलंही समन्वय नव्हतं, नेते एकमेकांशी बोलत नव्हते. आघाडीमधला एक पक्ष बाबरी मस्जिद पाडल्याचं समर्थन करतोय आणि मी अशा आघाडीसोबत राहू शकत नाही. त्यांनी थेट पूर्ण खापर हे उभाठावर फोडलेलं आहे. ठीक आहे, रागात बोलले असतील. मी त्यांच्याशी चर्चा करीन, आमचे वरिष्ठ त्यांच्याशी चर्चा करतील आणि मार्ग काढू. गुलाबराव देवकर हे एनसीपी अजित पवार गटात जात आहेत. त्यांनी भूमिका जाहीर केली. ठीक आहे ना, केली असेल तरी मी त्याच्यावर काय बोलणार. काल मिलिंद नार्वेकरांनी बाबरी मस्जिद संदर्भातलं पोस्ट केलं होतं. त्याच्यानंतर समाजवादी पार्टीने हा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याच्यानंतर आज जी ती ही भूमिका मांडण्यात आलेली आहे. तुम्ही ज्यांना उमेदवारी दिली होती अणुशक्तीनगरमधून, फहाद अहमद, त्यांनी सुद्धा या पोस्टला विरोध केला होता. एक तर मी ते ट्विटही बघितलं नाही, त्याच्यानंतरच्या प्रतिक्रियाही बघितल्या नाही, त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलणार. पण समाजवादी पक्ष बाहेर पडला आणि महाविकास आघाडीचं काही नुकसान बाहेर पडला. आज ते बोललेत ना, जरा आम्हाला चर्चा तर करू द्या त्यांच्याशी. आवाज हिंदी में थोड़ा सा बता दीजिए कि आप लोग आज शपथ लेने वाले थे, लेकिन ये तय हुआ कि आज शपथ नहीं लेंगे. आप लोग उद्धव जी से मिलने आए थे, क्या कुछ बातचीत हुई और किस प्रकार का विरोध था? ऐसा है, हमारा सबका कहना था कि कल जो उन्होंने लोगों को जेल में डालने की योजना रखी सामने और लोगों को जेल में डाला. एक तरफ गणतंत्र के लिए लड़ने वाले लोग उनको जेल में डाल रहे हैं और दूसरी तरफ हम गणतंत्र के मंदिर में प्रवेश कर रहे हैं. ये विरोधाभास है. तो ये कहीं दिल को चुभने वाला था. तो इसीलिए हमने भूमिका ली कि आज जब हमारे भाई जो गणतंत्र बचाने के लिए लड़ाई लड़ रहे हैं, जेल में बैठे हैं, तो उनके लिए कम से कम हम कुछ अपना योगदान दें. इसलिए हमने शपथ नहीं की.
उद्धव जी से मुलाकात हुई और पवार साहब से बात हुई, और क्या कुछ वहाँ से आप लोगों को बताया गया कि आगे शपथ लेंगे आप लोग या भूमिका क्या रहेगी? हमको लोगों ने चुन के दिया है, लोगों के सवालात हमको लेके जाने हैं, महाराष्ट्र के सवालात लेके जाने हैं, विरोधी पक्ष का काम मजबूती से करना है, तो हम शपथ तो जरूर लेंगे। समाजवादी पार्टी ने महायुति से एमवीए से बाहर आने का फैसला किया है। बाबरी मस्जिद के मुद्दे पर एक पोस्ट को लेकर विवाद हुआ, क्या कहना चाहेंगे? क्या इससे कोई नुकसान होगा आपके गठबंधन को? बात करेंगे, अभी मुझे तो मालूम नहीं क्या हो गया, मैं अभी आपके माध्यम से सुन रहा हूँ, बात करेंगे उनसे फिर कैसे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।